जय महाराष्ट्र पब्लिक, मी विजय वनसोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण चाललो आहे ते म्हणजे रांगड्या मातीतला रांगडा शाहूवाडी आणि शाहूवाडी निसर्गातलं एक खजिना आणि या खजिन्यातला सुंदर मोती म्हणजेच बरकीचा सुंदर धबधबा। तर मित्रांनो, हाच सुंदर धबधबा आपण अनुभवण्यासाठी बरकीला चाललेलो आहे मित्रांनो, आणि आपली सगळी कंपनी आपल्यासोबत आहे। तर मित्रांनो, हा बरकीचा सुंदर धबधबा आपण खूप चांगल्या प्रकारचा अनुभवणार आहे। डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सुंदर धबधबा आज आपण बघतोय मित्रांनो। सगळे आम्ही आपली कंपनीसोबतच आहे। तर मित्रांनो, आपला रूट काय आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, शेवटपर्यंत कनेक्ट राहा। आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं छोटंसं निसर्गरम्य गाव बरकी। आणि बरकी म्हणजे निसर्गाची मुक्त कविता, जी वाचताना नाही अनुभवताना कळते, आणि एकदा अनुभवली की मनाचं कुठंतरी तिथंच घरटं होतंय। डोंगराळ रस्त्यांनी वळण घेत घेत जेव्हा आपण या गावात प्रवेश करतो तेव्हा निसर्गाचं स्वागतच आपल्याला भुरळ घालत असतं। इथलं प्रत्येक वळण, प्रत्येक झाड, प्रत्येक श्वास सगळं काही आपलंसं वाटतं। एकदा या गावात आलो की परतल्यावरही मन कुठंतरी तिथंच अडकून राहिले असं वाटतं। निसर्ग इथे केवळ आसपास नसतो, तो आपल्या श्वासात मिसळलेला असतो। पक्ष्यांच्या गाण्यातून, वाऱ्याच्या कुजबुजीतून, ओढ्याच्या लयीतून इथल्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्याचं गूढ दडलेलं असतंय। आणि ते सौंदर्य इतकं अपार, इतकं खोल आहे की ते पाहताना वाटतं आपलं सौंदर्य पाहण्याचं भानच कमी पडतंय। आपल्या डोळ्यांना, आपल्या शब्दांना आणि आपल्या कलेलाही तिथं थोडंसं खुंज वाटायला लागतंय। तर मित्रांनो, फायनली आपण या बरकीच्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी बाईक पार्क केल्यानंतर आपण आता या ठिकाणी 20 मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे साधारण 2 किलोमीटर अंतरावरती आपण ट्रॅकिंग करणार आहे। आणि लवकरच आपण या बरकीच्या धबधब्याचा अनुभव घेणार आहे मित्रांनो। तर फायनली आपण या ठिकाणी जातोय, ट्रॅकिंग करतोय मित्रांनो। तर फायनली मित्रांनो, आपण ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, आपण या निसर्गाच्या सानिध्यात फक्त फिरायला नाही तर रोजच्या बिझी शेड्यूलमधनं, धावपळीतनं स्वतःसाठी वेळ देता येईल म्हणून आलोय। निसर्ग केवळ पाहण्यासाठी नसतो, त्याच्याशी नातं जोडण्यासाठी असतो। निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ का होईना यायलाच पाहिजे।
मित्रांनो ट्रॅकिंग करत असताना तुम्ही बघू शकताय मला हे झाडाची तुम्ही प्रतिकृती बघू शकताय. अतिशय सापाच्या वळणासारखी ही कृती आपल्याला या झाडाची बघायला भेटते मित्रांनो. तर तुम्ही हे बघू शकताय. धुक्याची दुलई, पांघरलेली पहाट, पक्ष्यांचा गाणारा गजर आणि ओसंडून वाहणारी शांतता, हे सगळं अनुभवताना क्षणभर काळी थबकतो. बरकीचा आकाश निळंशार आणि झाडं पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहावं तशी डोकावतात. येथे शहराचा नाही धावपळीचा गोंधळ, आहे ती फक्त आणि फक्त शांतता आणि निसर्गाशी एकरूप होण्याची मात्र एकमेव संधी. काय जमलास काय ट्रॅकिंग न काय लगा भावा, एवढ्या मस्त वातावरणात दमलायस लगा. सगळा आनंद लुटायचा वेळ आहे आणि दमलायस तू, सगळा कंटाळा निघून गेला पाहिजे. तर मित्रांनो फायनली आपण बरकीच्या धबधब्यापर्यंत फायनली पोहोचलेलो आहे. आणि मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय अतिशय रोमांचक असं वातावरण या ठिकाणी आहे. हा वॉटरफॉल तुम्ही बघू शकता मित्रांनो. निसर्ग बोलतोय, फक्त ऐकता आलं पाहिजे मित्रांनो. हा मान्सून स्वर्ग आहे. अतिशय सुंदर आणि रोमांचक असं वातावरण या बरकीच्या धबधब्याजवळ झालेलं आहे मित्रांनो. तर मस्तमध्ये हा आनंद लुटूया आणि हा बरकीच्या धबधब्याचा अनुभव हा जवळून घेऊया. या धबधब्याचे दृश्य अत्यंत मनोहारी आणि रोमांचक आहे. धबधब्याच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे. त्याचा आवाज मनात थरार निर्माण करतो आणि डोळ्यांना शांती देतो. पावसाळा म्हणजे धबधब्यांचा हा खरा सीझन आहे. हिरव्यागार डोंगर रांगामध्ये कोसळणारा हा पांढरा शुभ्र जलप्रयाण पाहताना मन अगदी हरखून जाते. मित्रांनो या ठिकाणी आम्ही ट्रॅकिंग करत असताना या ठिकाणी आमच्या मित्रांना जळू लागलेलं आहे. ब्लड खूप आलेलं आहे तुम्ही बघू शकताय. त्यामुळं या ठिकाणी येताना मित्रांनो तुम्ही पूर्ण पॅक होऊन या, कारण की भरपूर पाऊस या ठिकाणी होते. त्यामुळे जळू लागण्याची शक्यता भरपूर आहे. त्यामुळे चप्पल वगैरे घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नका. शूज जास्तीत जास्त या ठिकाणी घालून येण्याचा प्रयत्न करा.
कारण की जळूसारखे किडे आहेत या ठिकाणी, आपल्याला दंश करण्याची शक्यता दाट आहे. बरकी गाव म्हणजे निसर्गाचं एक गुपित खजिनाच. या खजिनाचा मोती म्हणजे बरकीचा सुंदर धबधबा. झाडाझुडपांमध्ये लपलेला आणि पक्ष्यांच्या गाण्यांच्या पार्श्वसंगतीत वाहणारा हा धबधबा म्हणजे जणू निसर्गानं प्रेमानं कोरलेली एक शुद्ध कलाकृती. पाण्याचा तो आवाज, आसपासची हिरवळ आणि गार वाऱ्याची थोपटणं सगळं मिळून मनाला एक वेगळी शांती देतं. इथे आल्यावर शहरातली घाईगर्दी, धावपळ सगळं क्षणभर विसरायला लावतं. बरकीचा हा सुंदर धबधबा म्हणजे निसर्गाच्या कुशीतला एक गूढ, शांत पण भव्य असा अनुभव देणारा. आपण परतीचा प्रवास करत असताना आपल्याला हे फणसाचं झाड आहे ते आपल्याला दिसले. तर सगळे फणसं काढताना दिसतात मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओसह एका नवीन ब्लॉगमध्ये.